पुण्यात भाजपने मोठ्या प्रमाणात विजय मिळवलेला आहे आणि या विजयाचे शिल्पकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही खूप मोठा दावा करत होता की भाजप 16 सत्तेत येईल आणि अगदी तसंच होत आहे. निश्चितपणे पुणेकरांवरती माझा पूर्णपणे पुणेकरांनी आमच्यावरती विश्वास व्यक्त केलाय. कारण गेले काही जे काही सगळं सुरू होतं 11 वर्ष मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, नंतर माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही 5 वर्ष जे काही काम केलं हे पुणेकरांनी पाहिलं, अनुभवलं. त्यामुळे पुणेकरांनी मी तेच सांगायचो की विकासाला मत करतात पुणेकर विचाराला मत करतात, पुणेकर भविष्याला मत देतात. तेच झाले. त्यामुळे बाकी काही केलं, कुणी काही केलं तरी त्यालाही कुठेही कोणी पुणेकरांनी थारा दिला नाही. आणि पुण्याची जनता ही सुज्ञ आहे, ती विचाराने मतदान करते. म्हणून मागच्या 4-5 निवडणुकासहित याही निवडणुकीत पूर्ण समर्थन आम्हाला दिलंय. आणि म्हणून माझा आकडा पण होता बघा. मला वाटत नाही कुणी त्याला हे करत होतं. त्यामुळे 120 ते 125 पर्यंत नक्की आम्ही जाणार हे सांगत होतो. आता जवळपास तसंच दिसतंय चित्र. तुम्ही पैलवान आहात. एक सोशल मीडियावर फोटो व्हायरल होतोय की अजित पवारांना तुम्ही चितपट केलेला आहे. खरंच तसं झालंय राजकारणात? कारण की अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत. मी वैयक्तिक कधी असं म्हटलं नाही की मी नेतृत्व किंवा मी काहीतरी, हे सामूहिक आहे. माझा पक्ष मला महत्वाचा आहे. माझ्या पक्षानं जी जबाबदारी दिली ते मी काम केलंय. मला पक्षानं प्रमुख केलं होतं. मी त्यातलं जो माझा भूमिका होती तेवढंच काम केलं. नेतृत्व एकच आहे, देवेंद्र फडणवीस. दुसरं नेतृत्व नाही राज्यात. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली हा विजय आहे. आमच्या सगळ्यांनी, पुण्यामधल्या सगळ्यांनी सामूहिक आमचं नेतृत्व आहे. त्या सगळ्यांनी मिळून काम केलंय, म्हणून हा विजय आहे. मुख्यमंत्र्यांचा काही फोन आला? अभिनंदन. मुख्यमंत्र्यांचा आत्ताच फोन येऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन वगैरे. आणि खूप तेही समाधानी आनंदी आहेत की पुणेकरांनी पुन्हा एकदा त्यांच्या विजनला आणि त्यांच्या विचाराला, नेतृत्वाला या ठिकाणी स्वीकारलं आणि मत दिलंय. स्वबळावर सत्ता आता तुमची जवळपास निश्चित झालेली आहे. तर आता जे तुमचे मित्र पक्ष आहेत, जे तुम्ही राज्यामध्ये एकत्र आहात, त्यांना सोबत घेणार आहात का नाही? हा निर्णय काय माझ्या स्तरावरती होणार नाही. मी शेवटी मला इथली जबाबदारी दिली, मी ते काम केलं. त्यामुळे आता मला वाटत नाही की मी काही असं बोलावं. आज स्पष्ट बहुमत आमच्याकडे येतंय असं दिसतंय. आणि त्यामुळे मी तरी म्हणेन आता काही कोणी सत्तेत सहभागी करून घेण्याचं कारण नाही. पण शेवटी निर्णय आमचे देवेंद्रजी घेतील, रवींद्र चव्हाण घेतील. त्यामुळे तो विषय तिथे आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात अजित पवारांनी टीका केली. तुमच्यावर दोन्हीकडची जबाबदारी होती. भ्रष्टाचाराचे आरोप अजित पवारांनी केले. दिशाभूल करण्याचं काम केलं दादांनी. हे पुणेकरांनीच उत्तर दिलं ना की काहीही नाही. मुळात कसं आहे बघा, मी तेच म्हटलं की पुणेकर हे फक्त विकास काय कोण करू शकतं, पुण्याचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहील, पुणे भविष्यामध्ये प्रगतीकडे कसे जाईल याचा विचार पुणेकर करतात. या असल्या मुद्द्यांकडे पुणेकरांना काही घेणं देणं असतं. मला असं वाटतं भ्रष्टाचारावरती त्यांनी बोलावं म्हणजे भारीच झालं ना. ते सत्तेत होते तेव्हा त्यांचे महापालिकेतले पदाधिकारी भ्रष्टाचाराच्या आरोपात जेलमध्ये होते. ही आठवण करून दिली मी त्यांना. पुण्याचं उद्याचं भविष्य काय, असं काही तुम्ही गुन्हेगारांना उमेदवारी देऊन महानगरपालिकेत हे देणार आहे की आमच्या पुढच्या पिढीला संस्कार हे देणार आहे की नगर, तुम्ही गुन्हेगार झाला की नगरसेवक होता, त्यांचा पण पराभव झाला. तेच सांगतोय. पुणेकरांनी हे सगळं फेकून दिलं लांब. आणि पुणेकरांनी माननीय देवेंद्रजींच्या आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात विश्वास व्यक्त केला आणि पुणेकरांनी विकासाला मत दिलं, भाजपला मत दिलं. दुसरीकडे मुंबईमध्ये भाजपचं 25 वर्षाचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे. तिथं सुद्धा एक हाती सत्ता तुमची येते. नक्कीच मला असं वाटतं की तोही मुद्दा तिथंच तोच येतो. तिथे आम्ही कुठलंही कोण एकत्र आलं, कोण एकत्र नाही आलं, कोण बाजूला राहिलं, कोण जवळ आलं, याच्यावरती आम्ही बोललोच नाही. पुण्यातही हे एकत्र आले होते बघा. पुण्यात 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या, मुंबईत 2 ठाकरे एकत्र आले. पण लोकांना त्याच्याशी काही नसतं. लोकांना काम करणारा कोण आहे, लोकांचा विश्वास कुणावर आहे, लोकांचा विश्वास कामावर आहे, लोकांचा विश्वास नेतृत्वावर आहे, मोदीजींच्या नेतृत्वावर, देवेंद्रजींच्या. आणि म्हणून हा विजय. अजितदादांनी प्रचारामध्ये घड्याळ वापरलेलं होतं, त्याची बेल सुद्धा वाजत होते सारखी प्रचारामध्ये. आता घड्याळाची तुतारी वाजली. बोलल्याबद्दल. तर सगळे आता विजयी झालेले नगरसेवक आहेत ते मुरलीधर मोहोळ यांना भेटायला आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात जल्लोष सध्या भाजपचा सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणात भाजपने हा विजय मिळवलेला आहे आणि अनेक जण सध्या मुरलीधर मोहोळ यांचं अभिनंदन सुद्धा करतायत. आणि एक हाती सत्ता आहे ती भाजप आता या पुणे महानगरपालिकेवर आणू पाहतोय. आणि त्या दृष्टीने आपण पाहतोय की मुरलीधर मोहोळ यांचा जल्लोष त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आणि जे विजयी झालेले नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा पाहायला मिळते. आणि एक मोठा विजय पुन्हा एकदा भाजपला या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे. 2017ला जी निवडणूक झालेली होती तिथं सुद्धा भाजपला यश मिळालेलं होतं आणि महापौर भाजपचं होता. आता सुद्धा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजप एक हाती सत्ता आणत आहे आणि तिथं सुद्धा भाजपचाच महापौर होईल असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.